सर तर आता खूप जणांना असं पीजीचे क्लास लावतात. पीजी करण्यासाठी कोणतं कॉलेज निवडावं याबद्दल खूप सारं क्वेश्चन आहे. म्हणजे आजचा ट्रेंडिंगचा क्वेश्चनच तो आहे, की पीजी करायला हवं की नाही? पीजी केलं तर कोणत्या कॉलेजेसनं करायला पाहिजे? नाहीतर उगाच टाईम वेस्ट होईल का? की खरंच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे? पीजीचा असा कन्सेप्ट आहे की समजा युजी पासून जर तयारी करत असाल, कारण ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप हं, आलेली आहे, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. हं, तर रँक वगैरे खूप वर जातो आणि थोड्या अभ्यासात काही नंबर लागत नाही. हं, जर समजा बॅकग्राऊंड मध्ये आपलं समजा वीक असेल थोडं फायनान्शियल कंडिशन, तर अशा कंडिशनला पीजी केलं तर काही वाईट नाहीये. हं, समजा ज्यांना सपोर्ट नाही घरचा किंवा हं, पैशाची खूप गरज आहे, हं, तर अशा कंडिशनला व्यवस्थित क्लास लावून एक 2 वर्ष वगैरे असं फायनल इयर पासून जर लावले तर अजून चांगलं. हं, फायनल इयर इंटर्नशिप करत करत जर त्याचा अभ्यास केला आणि गव्हर्नमेंट मिळालं तर चांगलंच आहे. हं, आणि किंवा मग सेमी गव्हर्नमेंट कॉलेजही चांगलं राहील, पण सिटी चांगली असावी, जिथं त्या कॉलेजला प्रॅक्टिस, पेशंट फ्लो चांगला असावा, हं, डिपार्टमेंट चांगला. हं, आणि सगळ्यात मोठं की भेटलं म्हणून पीजी करायचं नाही बाबा, हे भेटलं स्वस्त वृत्त, आवडच नाही स्वस्त वृत्त, पीजी करून काय करता? तेच. किंवा मग सर्जरी मध्येच इंटरेस्ट नाही आणि आपण सर्जरी घेऊन अडकून बसतो. हं, काहींना वाटतं काहीचे किस्सा भारी होतं, मी मल्टिपल वेगवेगळे पेशंट बघू शकतो, पण मला सर्जरी भेटला आणि मी आता सर्जरीतच अडकून बसलो, बस हं, अॅनोरेक्टल हं, करतो. हं, म्हणजे मला फ्रीडम नाहीये जास्त वेगवेगळ्या व्हरायटीचे पेशंट बघायला, किंवा मला पंचकर्म ठेवता येत नाही ऍज अ सर्जन, किंवा बालरोग तज्ञ. आणि मी बालरोगचे मग बालच रोग तेवढेच पेशंट बघावं लागेल, इतर पेशंट बघता येत नाही. म्हणजे बघू शकतो, पण ते असतं ना, समजा त्याच्यामध्ये डिटेल्स स्टडी वगैरे झालेली नसते, कारण पीजी 3 वर्ष बालरोगचं शिकतो आपण, मग अदर सगळं स्किप होऊन जातं. पण युजी मध्येच ठरवायचं की मला नेमकं कोणत्या सब्जेक्ट मध्ये मी करायला पाहिजे. हं, आणि सिलेक्शन ऑफ चॉईसचं तर तेच मी सांगेल की समजा जर चांगलं कॉलेज असेल, चांगल्या सिटीमध्ये असेल, आता बरेचसे माझे मित्र असेल, त्यांनी काय केलं, असं तालुका लेवल वगैरे घेतलं. मग तिथं थेसिसचा प्रॉब्लेम, त्यानंतर तिथे एकतर शिकायला काही मिळत नाही, कारण कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटी काहीच होत नाही. बरेचसे असे कॉलेज आपल्यामध्ये पूर्ण जवळपास 130 कॉलेज आता हं. आयुर्वेदाचे, तर ते 130 मधून जर 30-35 कॉलेज सोडले ना, तर बाकी कॉलेज नावाला हा डिग्री. नावाला आहे फक्त. तर अशा ठिकाणी काय तिथे थेअरी वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात ऍक्च्युअल मध्ये, पण ते जे बेनिफिट जो असतो पीजीचा तेवढा होत नाही, जो की गव्हर्नमेंटला होतो. गव्हर्नमेंटला एक पैसे पण मिळतात, हं, म्हणजे ज्यांना फायनान्शियल इश्यू तो पण त्यांचा सॉल्व्ह होतो. आणि थोडेसे गट्स ठेवून करावं लागेल, म्हणजे पीजी करत करत मी बाहेर प्रॅक्टिस करेल किंवा वेगळं काहीतरी करू शकत असाल तर ते करण्यात अर्थ आहे. आणि दुसरा पार्ट आहे, स्वतःच स्वतःला समजतं. एखाद्याचं बॅकग्राऊंड मध्ये डॉक्टर असतं, कोणाचा भाऊ डॉक्टर असतो, हं, कोणाचं सेटअप वगैरे रेडी असतो. तर अशा मुलांना जर कॉन्फिडन्स असेल, आपण डायरेक्ट पास आउट झाल्यावर प्रॅक्टिस करू शकतो. हं, तर अशा वेळेस करू, म्हणजे प्रॅक्टिस केलेले योग्य राहील. म्हणजे बऱ्याच जणांच्या म्हणजे विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स वगैरे डॉक्टर्स, मग त्यांचा ऑलरेडी सेटअप असतो. तर अशा सेटअपला जास्त वेळ घालण्यात काही अर्थ नाही. म्हणजे हं, युजी, हं, इंटर्नशिप, हं, त्याच्यानंतर 3 वर्ष, मग परत बाहेर ऑब्झर्वेशन, मग ती प्रॅक्टिस, म्हणजे त्यात हं. काय टाइम पिरियड 10-12 वर्ष. डिग्री मिळाली की तुम्हाला चालू. 10-12 वर्ष थोडंसं ऍक्टिव्हली जर युजी मध्ये ऍक्टिव्हली जर काम केलं, हं, बरोबर, म्हणजे व्यवस्थित औषधी बनवणे, हं, वेगवेगळ्या नॉलेज आपण गेन करणे, गुरु शिष्य हं, परंपरा, कॉलेज, हं, तर लवकर मिळतंय. समजा फायनल इयरलाच आपल्याला मॅच्युरिटी येते की प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, हं, कारण तुम्ही वेगवेगळं सगळं बघितलेलं असतं. तर हं, पास आउट झाल्या झाल्या आपण चांगली प्रॅक्टिस करू शकतो. हं, मग तिथे पीजीची गरज नाही. म्हणजे ज्यांचं हं, सेट आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांच्या घरी कोणी डॉक्टर आहे, अशांना डायरेक्ट ओपीडी टाकू शकतो. हं, पण ज्यांचं कोणीच नाहीये, समजा फॅमिलीतच नाही, मग त्याला ओपीडी मस्ट आहे, हं, कारण तो बाकी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. हं, स्टेबिलिटीसाठी ओपीडी. हं, तर अशा वेळेस मग हॉस्पिटलच्या अनुषंगाने समजा मग पीजी केलं तर चालतं. हं, पण मग ते दोन्ही करता आलं पाहिजे, म्हणजे बाहेरची प्रॅक्टिस प्लस ते मॅनेज करता आलं पाहिजे. फक्त जस्ट पीजी करून टाइमपास झाला असं नाही वाटलं पाहिजे. हं. शक्यतो कॉलेजला मी सांगेल की सिटी लेवलचंच कॉलेज चॉईस करावं, कारण थोडंसं आपल्याला ही माहिती आणि सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात प्रॉपर. खूप सारे विद्यार्थी आता युजीचे की ते पस्तावतात की, म्हणजे त्यांना असं वाटतं की उगाच ऍडमिशन घेतलं. विजील. किंवा मग फील्ड म्हणजे एवढं काही शिकायला मिळत नाही, किंवा कॉन्फिडन्स नाही, डॉक्टर झालो की नाही त्याचंही वाटत नाही काही. हं, हं, तर अशा वेळेस जे काही नंतरचं जे काही पश्चाताप येतो तर तो येणार नाही. त्यामुळे विचार करूनच करायचं, किंवा कोणी सांगतंय म्हणून नाही करायचं, स्वतःचं डिसिजन घ्यायचं. हं. आवडत असेल तर करायचं. 4 लोकांना विचारून प्रॉपर आपण ते केलं पाहिजे.